हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला कॅनव्हास वापरून गळा कसा तयार करायचा ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला मी अस्तरचं कापड, कॅनव्हास आणि पिसाचं कापड हे कट करून घेतलं आहे. अशा पद्धतीने मी अस्तरच्या कापडावर गळा रुंदी ही 2.25 इंच टाकून खडूनी मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा डीप गळा तयार करायचा आहे. त्यामुळे मी त्याची उंची ही 10.5 इंच ठेवणार आहे आणि रुंदी ही मी 3.5 इंच घेणार आहे. अशा पद्धतीने मी त्यावर खडूनी मार्किंग करून घेतले आहे आणि मी त्यावर व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी बॉक्स तयार करून घेतला आहे आणि आपण त्यावर गळ्याला छान असा आकार देऊन घेणार आहे. तर मी या ठिकाणी पान गळा तयार करणार आहे. अशा पद्धतीने मी पान गळ्याचा आकार देऊन घेतला आहे. अशा पद्धतीने आपला पान गळा तयार झाला आहे. त्यानंतर मी तो गळा कॅनव्हासवर पण मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी कॅनव्हास हा सिंगल त्यावरती ठेवून बरोबर सेंटरला सिंगलवरती त्यावरती ठेवून व्यवस्थित असा पानाचा गळा आकार देऊन घेतला आहे. अशा पद्धतीने मी तो पानगळा त्यावरती आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर मी डबल कॅनव्हास त्यावरती ठेवून त्यावर पण आकार देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने मी त्यावर पानाचा गळा आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर मी कॅनव्हासवर परत 1 इंच मार्जिन ठेवून परत त्यावर तो पानाचा आकार देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपण 2 आकार देऊन घेतले आहे. आपल्याला या ठिकाणी कॅनव्हास थोडा कमी आहे, त्यामुळे आपण त्यावर जॉईंट देऊन घेतला आहे आणि व्यवस्थित अशा पिना जॉईंट करून घेतल्या आहे. त्यामुळे आपला कॅनव्हास हा कुठेही हलणार नाही. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा सुरुवातीला पहिला आकार हा कट करून घेणार आहे. त्यानंतर मी दुसरा पण आकार व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला कॅनव्हासचा गळा हा कट झाला आहे. त्यानंतर मी त्यावर लावलेल्या पिना काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला कॅनव्हासचा गळा हा तयार झाला आहे. कॅनव्हासचा गळा हा आपण अस्तरवर पण जॉईंट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला अस्तर हे कमी असल्यामुळे मी अस्तरला पण जॉईंट देऊन घेतला आहे. अशा पद्धतीने मी त्या कॅनव्हासचा गळा त्या अस्तरवरती ठेवून पॅक करून घेणार आहे. सुरुवातीला मी पिना जोडून गळ्याला आकार दिलेला आहे, त्यावर टिप मारून घेतली आहे. त्यानंतर आपण बाहेरच्या बाजूनी पण व्यवस्थित असं अस्तर अर्धा इंच ठेवलं आहे आणि त्यावर पण आपण तिरके कट देऊन घेणार आहोत. त्यामुळे आपला हा पानगळा पूर्ण फिनिशिंगमध्ये तयार होईल. अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्यावर टिप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला हा कॅनव्हासचा गळा हा तयार होणार आहे. अशा पद्धतीने आपला हा कॅनव्हासचा गळा तयार झाला आहे. तर आपण तोच गळा आपण ब्लाऊज पीस आणि अस्तरच्या पीसवर ठेवून गळा तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपलं अस्तरचं कापड आणि पिसाचं कापड हे एकमेकावरती ठेवून पूर्णपणे पॅक करून घेतलं आहे आणि राहिलेले एक्स्ट्रा कापड हे आपण कट करून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट तयार झाला आहे. नंतर आपण तो बॅक पार्ट एकमेकावर व्यवस्थित ठेवून आपण त्याचा पण सेंटर काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सेंटरवर खडूनी मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण खडूनी मार्किंग करून घेतली आहे आणि आपण जो कॅनव्हासचा गळा तयार करून घेतला आहे त्यावर पण आपण खडूनी मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण त्यावर पण खडूनी मार्किंग करून घेऊन सेंटरला गळा ठेवून घेतला आहे आणि आपण तिथे पण एक टिप मारून घेणार आहे. त्यामुळे आपला गळा हा कुठेही हलणार नाही. अशा पद्धतीने आपला कॅनव्हासचा गळा आणि बॅक पार्ट हा जॉईंट झाला आहे. त्यानंतर आपण गळ्याला 1/2 इंच इतपत टिप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला 1/2 इंच इतपत पूर्ण गळ्यावर टिप मारून घेणार आहोत. पूर्ण टिप मारून घेतली आहे. त्यानंतर आपण तो गळा हा कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण गळा हा कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला कॅनव्हासचा गळा आणि बॅक पार्ट हा पूर्णपणे त्यावरती ठेवून कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण त्या गळ्यावर 1/2 इंच इतपत मार्जिन ठेवलं आहे, त्यावर छोटे छोटे कट देऊन घेणार आहोत.
अशा पद्धतीने आपण कट देऊन घेतले की आपला गळा हा फिनिशिंगमध्ये तयार होतो आणि त्यावर आपण बोटाने प्रेस करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्यावर बोटाने प्रेस करून घेतला आहे आणि त्यावर पण आपण एक दाब टीप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्यावर दाब टीप मारून घेतली आहे आणि आपला गळा हा छान पानगळा तयार झाला आहे. तर आपण त्यावर पोटली डिझाईन तयार करणार आहोत. अशा पद्धतीने आपण साडीचं कापड घेतलं आहे आणि ते कापडाचे असे चौकोनी आपण कट करून घेतले आहे. त्यानंतर हे थर्मोकॉलचे मणी घेतले आहे आणि ते मणी व्यवस्थित असे त्या कापडावरती पॅक करून घेतले आहे. अशा पद्धतीने आपण खूप सारे पोटली बटन्स तयार करून घेतले आहे आणि आपण त्या बॅक पार्टला लावणार आहे. अशा पद्धतीने आपण बॅक पार्टवर सुरुवातीला 1 इंच इतपत आपण मार्किंग करून घेतले आहे आणि त्यानंतर आपण अर्धा इंचावर पूर्ण हे पोटली बटन्स तयार केलेले त्यावर लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण अर्धा इंचावर ते पूर्ण पोटली बटन्स लावून घेणार आहोत. शोल्डरला आपण 1 इंच मार्जिन ठेवली आहे, त्यामुळे आपण तिथे शोल्डर गुंतवण्यात आपला अर्धा इंच किंवा पाऊण इंच जात असते. त्यामुळे मी ते त्यावर 1 इंच मार्जिन सोडून अर्धा इंचावर पोटली बटन्स लावून घेतले आहे. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट छान फिनिशिंगमध्ये तयार झाला आहे आणि मागचे टक्स आणि कमरपट्टी पण जोडून झाली आहे आणि आपण त्या गळ्यावर छान अशी लेस लावून घेतली आहे, त्यामुळे खूप छान